पहिली गोष्ट म्हणजे माझ्या कानावर असं आलेलं आहे की आरोपीला पकडलंय, त्याची अजून व्हेरिफिकेशन मला झालं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आरोपीला पकडलं आहे की नाही हा प्रश्न तुम्ही खरं म्हणजे पोलिसांना त्याच्यामध्ये विचारायला पाहिजे. आणि आपण सगळे संविधान मानणारी लोक आहोत, त्यामुळे बलात्काराच्या शिक्षेला जी काही संविधानामध्ये तरतूद आहे ती शिक्षा त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्याच्यामध्ये झाली पाहिजे. हीच आमची मागणी राहील, कारण आम्ही संविधानाच्या आणि कायद्याच्या पलीकडे मागण्या करत नाही आहोत. पण त्याच्याच बरोबर बलात्काराची चौकशी अत्यंतपणे कठोरपणे व्हायला पाहिजे. त्याच्यात कुठलेही लूपहोल्स राहता कामा नाहीत, कारण कित्येक वेळेला केस उभी राहिल्यानंतर आरोपी सुटतात, त्याचं कारण तपासातले त्रुटी असतात. तेव्हा तपासात त्रुटी राहणार नाहीत हे बघण्याची जबाबदारी ही पोलीस खात्याची असेल आणि आम्ही त्याला पोलीस कमिशनरलाच जबाबदार ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा झाला तर जरूर. तसंच माझं संपूर्ण एसटी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व एसटी स्थानकावरती महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांनी कारवाई केली पाहिजे. पोलीस प्रशासनाने 1 लाख रुपयाचं बक्षीस जे जाहीर केलेलं आहे त्याविषयी पोलीस प्रशासनाचं हलगर्जीपणा होतोय किंवा ते निकामीपणाचं काम करतायत, याबद्दल आपल्याला काय बोलायचं? मला असं वाटतं की पोलीस केवळ हलगर्जी नाहीये, ते काही वेळेला आरोपीला पाठीशी घालतात किंवा काही वेळेला घडलेले गुन्हे खूप गंभीर आहेत असंच बहुतेक पोलिसांना वाटत नसावं.